नमस्कार मैत्रिणी, आज सकाळ सकाळ म्हणजे खूपच धावपळ सुरू झाली. त्याचं कारण म्हणजे आज आहे अक्षय तृतीया. तर सकाळी मस्त सकाळी आंघोळ वगैरे करून झाली. सगळी आधी झाडझूड करून घेतली, त्यानंतर आंघोळ केली. आधी मस्त चहा तयार होऊन सर्वात प्रथम याने कुकरला गॅसवरती डाळ शिजत ठेवलेली आणि आता त्यानंतर देवपूजा करून घेते. तर इथे सर्वप्रथम आपल्याला आहे ना उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. कुठल्याही शुभ दिवशी हळदीचं लेपन करणं म्हणजे हे खूपच शुभ असतं. आपल्या घरामध्ये तितकी जास्त पॉझिटिव्हिटी येते, त्यामुळे हळदीचं लेपन ते सणाच्या दिवशी तरी केलंच पाहिजे. तर त्याचीच मी इथे तयारी करत होती. त्यानंतर सर्वप्रथम देवांना आंघोळ घालून घेते. तर आमच्याकडे देवनाहन्न म्हणतात, तर मी ते काम करून घेते. इकडे डाळ शिजेल तोपर्यंत आपलं इथं देवांचं सगळं काही काम आवरून जाईल. आता इथं मस्त अशी सगळ्या देवांना आंघोळ घालते. तर हे काम पण मी त्याप्रमाणे आपली पूजा ही आपले कामच आहे. जर आपण देवाची पूजा नाही केली तर दिवस आपला नेहमी टेन्शनमध्ये जातो आणि समाधानी कुठलीच वाटत नाही. ज्या दिवशी आपण देवाचं छान आवडतो त्या दिवशी आपलं मनही प्रसन्न होतं. घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते, घरात मस्त छान पॉझिटिव्हिटी तयार होते. तर आता इथे एकीकडे देवांना आंघोळ घालून घेते. लगेच देवांचे फोटो वगैरे पुसून छान अशी रांगोळी पण तिथं काढून घेते. आता मग घरातली रांगोळी काढून झाल्यानंतर बाहेर लगेचच बाहेर रांगोळी काढून घेते आणि इकडे हळदीचं लेपन पण करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त अशी बाहेर पण रांगोळी काढली. तर असं सणाच्या दिवशी मस्त बाहेर रांगोळी काढली ना तर खूप छान वाटतं. वेळ तर कमी असतो सणाच्या दिवशी, स्वयंपाक करायचं असतं, भरपूर सारी कामं तर असतात. म्हणजे त्याचबरोबर जर आपण असं घराच्या डेकोरेशनला जर वेळ दिला ना तर खूप छान वाटतं. जसं शक्य होईल त्या पद्धतीने करायचं. तर बघा मस्त अशी आपली इथे रांगोळी पण काढून झाली. तर मैत्रिणी कशी वाटली रांगोळी? हळदीचं लेपनही करून घेते. तर हळदीचं लेपन केल्यामुळे ना घरामध्ये खूप छान अशी पॉझिटिव्हिटी तयार होते आणि खूप छान वाटतं. सणाच्या दिवशी तरी इतर वेळेस तर आपल्याला एवढा सारा वेळ नसतो, परंतु ज्या दिवशी सण असेल किंवा अमावस्या वगैरे असेल अशा दिवशी तरी किंवा शुक्रवारच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन हे केलंच पाहिजे. खूप छान वाटतं. मस्त उंबरठाही छान दिसतो घरात आपल्याला स्वतःला. आणि ना उंबऱ्याच्या तिथं खाली ना कुठली रांगोळी ना काढतं, फक्त गायचे पावलं जर काढले ते खूप शुभ मानले जातं. तर शक्यतो आहे ना उंबरठ्याच्या तिथे गायच्या पावलांचं खूप सारं महत्त्व आहे, त्यामुळे तेच काढले पाहिजे. पूर्वीपासून ती पारंपरिक परंपराच म्हटली जाते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.